हे एव्हरीवन, दिस इज मनीष अँड यू आर वॉचिंग एक्झाम मराठी अकॅडमी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत आपण तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामिनेशनसाठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स डिस्कस करणार आहोत। ॲनालिटिकल केमिस्ट्री या टॉपिकचे क्वेश्चन्स आहेत। खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने। ठीक आहे, प्रत्येक केमिस्ट एक्झामला 1 ते 2 क्वेश्चन्स ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे विचारण्यात येतात। आणि जसं की मी प्रीवियस व्हिडिओत सांगितलं होतं, आपले हे दोन्ही कोर्स अपडेट झाले आहेत। यामध्ये मराठी ग्रामरचं PDF बुक ॲड केलेलं आहे आणि हा जो मॉक टेस्ट कोर्स आहे यामध्ये काही नवीन टेस्ट ॲड केलेले आहेत अँड PDF बुकच्या या कोर्समध्ये काही नवीन PDF बुक्स ॲड केलेले आहेत। ठीक आहे, तर ज्यांनी सुद्धा परचेस केले त्यांनी आपल्या ॲपमध्ये जाऊन चेक करायचं आहे। तर क्वेश्चन स्टार्ट करूया। बेंडिंग व्हायब्रेशन्स इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट रॉकिंग, स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग, वॅगिंग। बेंडिंग व्हायब्रेशन्स इन्क्लूड ऑल ऑफ द फॉलोइंग एक्सेप्ट, यापैकी काय येत नाही बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये, एक्सेप्ट विचारले। तर जे मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स असतात ते 2 टाईप्सचे असतात। एक असतात स्ट्रेचिंग आणि दुसरे असतात बेंडिंग। स्ट्रेचिंगमध्ये ते सिमेट्रिक स्ट्रेचिंग अँड असिमेट्रिक स्ट्रेचिंग आणि बेंडिंगमध्ये असतात इन प्लेन आणि आउट प्लेन। खूप इम्पॉर्टंट आहे ते मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स। स्ट्रेचिंगमध्ये येतात सिमेट्रिक, असिमेट्रिक, बेंडिंगमध्ये येतात इन प्लेन, आउट प्लेन। आणि या इन प्लेनमध्ये येते सीझरिंग अँड रॉकिंग, आउट प्लेनमध्ये येते वॅगिंग अँड ट्विस्टिंग। इथे तुम्हाला बेंडिंग विचारले, काय दिले ऑप्शन्समध्ये? तर रॉकिंग, स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग, वॅगिंग। काय येईल बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये? सॉरी, एक्सेप्ट विचारले, यापैकी काय येणार नाही बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये? तर बेंडिंगमध्ये आपण पाहिलं सीझरिंग, रॉकिंग, वॅगिंग, ट्विस्टिंग। ऑप्शन्समध्ये आहे रॉकिंग, स्ट्रेचिंग, ट्विस्टिंग, वॅगिंग। सो स्ट्रेचिंग येणार नाही ना बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये। ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर। स्ट्रेचिंग हा वेगळा टाईप असतो अँड स्ट्रेचिंग व्हायब्रेशन रिक्वायर्ड मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू बेंडिंग व्हायब्रेशन्स। ठीक आहे, स्ट्रेचिंगमध्ये येते तुमचं सिमेट्रिक अँड असिमेट्रिक। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। ए रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बिलो 200 नॅनोमीटर इज नोन ॲज व्हॅक्यूम, अल्ट्राव्हायोलेट, फार UV रिजन, UV रिजन, मायक्रोवेव्ह रिजन। रिजन बिलो 200 नॅनोमीटर कोणतं रिजन येईल? तर आपण प्रिव्हियस व्हिडिओत पाहिलं होतं ना, UV विजिबल रिजन काय असते? तर 200 ते 800 नॅनोमीटर। सो बिलो 200 नॅनोमीटर येईल तुमचं व्हॅक्यूम अल्ट्राव्हायोलेट। ऑप्शन ए विल बी युअर करेक्ट आन्सर। द रिजन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम बिलो 200 नॅनोमीटर इज नोन ॲज व्हॅक्यूम UV, व्हॅक्यूम अल्ट्राव्हायोलेट। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। बॅथोक्रोमिक शिफ्ट इन्व्हॉल्व्स increase in intensity of absorption, decrease in intensity of absorption, increase in wavelength of maximum absorption, decrease in wavelength of maximum absorption। काय असते बॅथोक्रोमिक शिफ्ट? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी। बॅथोक्रोमिक शिफ्ट, हिप्सोक्रोमिक शिफ्ट, ब्लू शिफ्ट, रेड शिफ्ट, प्रत्येक एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो यावर। तर काय येईल? बॅथोक्रोमिक शिफ्ट इन्व्हॉल्व्स। तर आपण एक ग्राफ पाहिला होता, इथे खाली असते तुमचं लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ, इकडे असते ई मॅक्स, इप्सिलॉन मॅक्स। ही अशी असते तुमची वेव आणि जशी वेवलेंथ इन्क्रीज होते तसं एक्सटेंट ऑफ कॉन्ज्युगेशन इन्क्रीज होते, बॅथोक्रोमिक शिफ्ट होते अँड लॅम्बडा मॅक्स वेवलेंथ डिक्रीज होते, तेव्हा होते तुमची हिप्सोक्रोमिक शिफ्ट। हिप्सोक्रोमिक शिफ्ट इज ऑल्सो नोन ॲज ब्लू शिफ्ट अँड बॅथोक्रोमिक शिफ्ट असते तुमची रेड शिफ्ट। त्यानंतर जसं इंटेन्सिटी इन्क्रीज होते तेव्हा होते हायपरक्रोमिक शिफ्ट, इंटेन्सिटी डिक्रीज झाली तर होते हायपोक्रोमिक शिफ्ट। ठीक आहे, तर इथे काय विचारले? बॅथोक्रोमिक शिफ्ट इन्व्हॉल्व्स इन्क्रीज इन इंटेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्प्शन। तर आपण पाहिलं इंटेन्सिटी इन्क्रीज झाली तर होते हायपरक्रोमिक शिफ्ट। त्यानंतर डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ ॲब्झॉर्प्शन, हायपोक्रोमिक शिफ्ट। इन्क्रीज इन वेवलेंथ ऑफ मॅक्झिमम ॲब्झॉर्प्शन, तर ही येईल ना तुमची बॅथोक्रोमिक शिफ्ट, रेड शिफ्ट। ऑप्शन सी विल बी युअर करेक्ट आन्सर। रेड शिफ्टमध्ये लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होते वेवलेंथ ऑफ ॲब्झॉर्प्शन, maximum absorption is shifted to longer wavelength असते ना रेड शिफ्ट, and decrease in wavelength of maximum absorption, blue shift, hypsochromic shift। maximum absorption shifted to shorter wavelength is blue shift। ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। Which of the following prisms will you use for IR spectroscopy? Glass prism, fused silica prism, prism coated with NaCl, all of the above। प्रिझम यूज्ड फॉर IR स्पेक्ट्रोस्कोपी, कोणत्या प्रिझमचा यूज कराल फॉर IR स्पेक्ट्रोस्कोपी? तर प्रिझम कोटेड विथ NaClचा यूज कराल ना फॉर IR स्पेक्ट्रोस्कोपी। ग्लास प्रिझमचा यूज कशात कराल? तर विजिबलमध्ये कराल ना ग्लास प्रिझमचा यूज। त्यानंतर क्वार्ट्जचा यूज कशात करणार? तर UV मध्ये करतात ना क्वार्ट्जचा यूज। नेक्स्ट क्वेश्चन पाहूया।
कलर इम्पार्टिंग ग्रुप इज क्रोमोफोर, कार्बोनिल, बोथ ए अँड बी, ऑक्झोक्रोम. कोणता आहे यापैकी कलर इम्पार्टिंग ग्रुप? तर आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं हे सुद्धा. क्रोमोफोर, ऑक्झोक्रोम्स काय असतात, कोणता येतो यापैकी कलर इम्पार्टिंग ग्रुप? कलरसाठी रिस्पॉन्सिबल असतात क्रोमोफोर आणि कलरची इंटेन्सिटी वाढवतात ऑक्झोक्रोम. कलर एनहान्सिंग ग्रुप असतो ऑक्झोक्रोम. हे क्रोमोफोर बरोबर अटॅच असतात. ठीक आहे. आणि कलर इम्पार्टिंग ग्रुप असतो क्रोमोफोर. क्रोमोफोरमध्ये येतात इस्टर्स, नायट्राइल ग्रुप येतो, इथायलिन येते, कार्बोनिल ग्रुप येतो. हे कलर इम्पार्ट करतात. ठीक आहे. आणि ऑक्झोक्रोममध्ये तुमचा OH ग्रुप येतो, त्यानंतर अमाइन ग्रुप येतो. ठीक आहे. हे कलरची इंटेन्सिटी वाढवतात. तर क्वेश्चनमध्ये काय विचारले? कलर इम्पार्टिंग ग्रुप. ऑप्शन्स काय आहेत? क्रोमोफोर आहे, कार्बोनिल हा सुद्धा आहे, बोथ ए अँड बी, ऑप्शन सी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ऑक्झोक्रोममध्ये OH ग्रुप अँड अमाइन ग्रुप येतो. हे कलरची इंटेन्सिटी वाढवतात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. IR spectroscopy generally used to determine conjugation, functional group, number of protons, none of the above. काय डिटरमाइन करण्यासाठी यूज करतात IR स्पेक्ट्रोस्कोपीचा? तर फंक्शनल ग्रुपच्या डिटर्मिनेशनसाठी यूज करतात ना IR स्पेक्ट्रोस्कोपीचा. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. IR स्पेक्ट्रोस्कोपी जनरली यूज टू डिटरमाइन फंक्शनल ग्रुप. कॉन्जुगेशनसाठी कसला यूज करतात? कॉन्जुगेशन काय असते? तर डबल बॉन्ड कॉन्जुगेशन. आणि कॉन्जुगेशनसाठी UVचा यूज करतात. UV स्पेक्ट्रोस्कोपी जनरली यूज टू डिटरमाइन कॉन्जुगेशन. दोन्ही आतापर्यंत विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द प्रिन्सिपल ऑफ इन्फ्रारेड स्पेक्ट्रा इज बेस्ड अपॉन इलेक्ट्रॉनिक एक्साइटेशन, रेझोनन्स, डिसोसिएशन, मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. द प्रिन्सिपल ऑफ इन्फ्रारेड स्पेक्ट्रा इज बेस्ड अपॉन. कशावर बेस्ड असते प्रिन्सिपल ऑफ IR स्पेक्ट्रा? तर इट इज बेस्ड अपॉन मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. द प्रिन्सिपल ऑफ IR स्पेक्ट्रा इज बेस्ड अपॉन मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स. कोणते मॉलिक्युलर व्हायब्रेशन्स पाहिले होते आपण? प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. तर स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स असतात, बेंडिंग व्हायब्रेशन्स असतात. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स रिक्वायर्ड मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू बेंडिंग व्हायब्रेशन्स. स्ट्रेचिंग व्हायब्रेशनमध्ये ते सिमेट्रिक अँड असिमेट्रिक. बेंडिंगमध्ये ते इन प्लेन अँड आउट प्लेन. इन प्लेनमध्ये ते सिझरिंग अँड रॉकिंग. आउट प्लेनमध्ये ते वॅगिंग अँड ट्विस्टिंग. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. डॅश इज द डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट क्रस्ट और ट्रफ इन अ पर्टिक्युलर वेव. वेव नंबर, वेवलेंथ, फ्रिक्वेन्सी, नन ऑफ दी अबाव. काय असते डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट क्रस्ट और ट्रफ? तर क्रस्ट आणि ट्रफ काय पाहिलं होतं आपण? ही जी तुमची वेव असते यामध्ये इथे असते क्रस्ट, इथे असते ट्रफ. आणि दोन ॲडजसंट क्रस्ट और ट्रफच्या मधलं जे डिस्टन्स असते त्याला म्हणतात वेवलेंथ. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. युनिट काय पाहिलं होतं वेवलेंथचं? तर मीटर असते वेवलेंथचं युनिट. अँड वेवलेंथ इज एक्सप्रेस्ड इन लॅम्डा. वेव नंबरबद्दल काय पाहिलं होतं आपण? तर 1 सेंटीमीटरमधून जितक्या पण वेव्स पास होतात त्याला म्हणतात वेव नंबर. दी नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ असते ना वेव नंबर. अँड वेव नंबर इज रेसिप्रोकल टू वेवलेंथ. वेव नंबरचं युनिट काय असते? तर वेवलेंथचं मीटर असते. अँड वेव नंबर इज रेसिप्रोकल टू वेवलेंथ. सो वेव नंबरचं युनिट येईल मीटर इनवर्स. फ्रिक्वेन्सीचं युनिट काय पाहिलं होतं आपण? तर हर्ट्ज असते ना फ्रिक्वेन्सीचं युनिट. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. द रिजन ऑफ एन IR स्पेक्ट्रम वेअर मेनी ॲब्झॉर्प्शन टेक्स प्लेस इज नोन ॲज thumbprint region, handprint region, footprint region, fingerprint region. The region of an IR spectrum where many absorptions takes place is known as. काय म्हणतात अशा रिजनला? where many absorptions takes place. तर हे फिंगरप्रिंट रिजन असते ना. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. कशात पाहिलं होतं आपण फिंगरप्रिंट रिजन? तर मिड IR मध्ये पाहिलं होतं ना फिंगरप्रिंट रिजन. मिड IRचे दोन टाइप्स असतात. एक असते फिंगरप्रिंट रिजन आणि दुसरं असते फंक्शनल ग्रुप रिजन. फिंगरप्रिंट रिजन काय असते? तर 1500 to 500 सेंटीमीटर इनवर्स. फंक्शनल ग्रुप रिजन तर 1500 to 4000 सेंटीमीटर इनवर्स. हे सुद्धा खूप वेळा एक्झामला विचारण्यात येते. फंक्शनल ग्रुप रिजन, फिंगरप्रिंट रिजन. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. The most accurate method for determining the molecular mass of the compound and its elemental composition is mass spectrometry, UV visible spectroscopy, IR spectroscopy, none of the above.
मोस्ट ॲक्युरेट मेथड फॉर डिटरमाइनिंग द मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड अँड इट्स एलिमेंटल कंपोजिशन. कोणती मेथड येईल? तर मास स्पेक्ट्रोमेट्री येईल का? तर येईल ना. ऑप्शन ए येईल तुमचं करेक्ट आन्सर. मास स्पेक्ट्रोमेट्री असते ॲक्युरेट मेथड फॉर डिटरमाइनिंग द मॉलिक्युलर मास ऑफ द कंपाऊंड अँड इट्स एलिमेंटल कंपोजिशन. ठीक आहे. काय असते मास स्पेक्ट्रोमेट्री? तर यामध्ये मॉलिक्यूलला गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट करून त्यामधून हाय एनर्जी इलेक्ट्रॉन बीम बंबार्ड करतात. मास स्पेक्ट्रोमेट्रीचं प्रिन्सिपल असते ना इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट बंबार्डमेंट. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशनसाठी. प्रिन्सिपल ऑफ मास स्पेक्ट्रोमेट्री इज इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट बंबार्डमेंट. मास स्पेक्ट्रोमेट्री इज बंबार्डिंग दी सॅम्पल विथ दी हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा यूज कशासाठी करतात? तर प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये आपण पाहिलं होतं ना, कॉन्ज्युगेशनला डिटरमाइन करण्यासाठी याचा यूज करतात ना. डबल बॉन्डच्या डिटर्मिनेशनसाठी यूज करतात UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपीचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. In case of carbonyl compound, which of the following is a forbidden transition? यापैकी कोणता येईल forbidden transition in case of carbonyl compound? तर कार्बोनिल ग्रुप काय असतो? तर C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप. मग यापैकी आता कोणतं ट्रान्झिशन येईल फॉरबिडन इन केस ऑफ कार्बोनिल कंपाऊंड? तर आपण पाहिलं होतं जिथे सिंगल बॉन्ड असतो तिथे सिग्मा बॉन्ड असतो, जिथे डबल बॉन्ड असतो तिथे पाय बॉन्ड असतो. नॉन बॉन्डिंग असते, नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन असते तेव्हा हेटेरो ॲटम्स असतात. हेटेरो ॲटम्समध्ये येते ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. सो इथे फॉरबिडन ट्रान्झिशन इन केस ऑफ कार्बोनिल कंपाऊंड येईल N2 पाय स्टार. ऑप्शन डी येईल तुमचं करेक्ट आन्सर. नॉन बॉन्डिंग टू पाय अँटी बॉन्डिंग येईल तुमचं फॉरबिडन ट्रान्झॅक्शन इन केस ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. ठीक आहे. या सर्वांची एनर्जी व्हॅल्यू ऑर्डर सुद्धा आपण पाहिली होती ना. काय असते इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनची एनर्जी व्हॅल्यू ऑर्डर? यावर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात येतो. हायेस्ट एनर्जीची रिक्वायरमेंट कशासाठी असते, लोवेस्ट एनर्जीची रिक्वायरमेंट कशासाठी असते? तर हायेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते सिग्मा टू सिग्मा अँटी बॉन्डिंग ट्रान्झिशनसाठी. सिग्मा टू सिग्मा स्टारसाठी लागते हायेस्ट एनर्जी, आणि ज्याची एनर्जी जास्त त्याची वेवलेंथ कमी असते. सो सिग्मा टू सिग्मा स्टारची असते लोवेस्ट वेवलेंथ. यानंतर येते N2 सिग्मा स्टार. N2 सिग्मा स्टार नंतर येते पाय टू पाय स्टार, आणि लोवेस्ट एनर्जीची रिक्वायरमेंट असते N2 पाय स्टारसाठी. ठीक आहे. सिग्मा टू सिग्मा अँटी बॉन्डिंग ट्रान्झिशनसाठी हायेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते, आणि N2 पाय स्टार ट्रान्झिशनसाठी लोवेस्ट एनर्जी रिक्वायरमेंट असते, आणि लोवेस्ट एनर्जी हायेस्ट वेवलेंथ. ठीक आहे. या सिक्वेन्सवर सुद्धा खूप वेळा एक्झामला क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Which of the following requires the most energy in IR? Wagging, twisting, rocking, asymmetric stretch. कोणाला लागते यापैकी मोस्ट एनर्जी इन IR? तर आपण पाहिलं होतं ना स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स रिक्वायर्ड मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू बेंडिंग व्हायब्रेशन्स. तर आता तुम्हाला माहिती पाहिजे यापैकी कोणते आहेत स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स आणि कोणते येतात बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये. तर वॅगिंग कशात पाहिलं होतं आपण? तर बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये पाहिलं होतं ना वॅगिंग. ट्विस्टिंग कशात पाहिलं होतं? तर बेंडिंग व्हायब्रेशन ट्विस्टिंग. रॉकिंग सुद्धा पाहिलं होतं आपण बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये. सो असिमेट्रिक स्ट्रेच येईल ना तुमचं करेक्ट आन्सर. ऑप्शन डी विल बी युअर करेक्ट आन्सर. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्समध्ये पाहिलं होतं ना आपण सिमेट्रिक अँड असिमेट्रिक, अँड स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स रिक्वायर्ड मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू बेंडिंग व्हायब्रेशन्स. ठीक आहे. वॅगिंग, ट्विस्टिंग, रॉकिंग बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये येतात. आपण पाहिलं होतं ना इन प्लेनमध्ये येते सिझरिंग अँड रॉकिंग, आउट प्लेनमध्ये येते वॅगिंग अँड ट्विस्टिंग बेंडिंग व्हायब्रेशन्समध्ये. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट इज दी SI युनिट ऑफ वेव्ह नंबर? तर आता ऑप्शन्सच पाहू नका. वेव्ह नंबरचं SI युनिट खूप वेळा डिस्कस केलं आपण. तर सगळ्यात आधी तुम्ही मला सांगाल काय असते वेव्ह नंबर? तर 1 सेंटीमीटरमधून जितक्या आपण वेव्स पास होतात त्याला म्हणतात वेव्ह नंबर. दी नंबर ऑफ वेव्स पर युनिट लेंथ असते वेव्ह नंबर, अँड वेव्ह नंबर इज रेसिप्रोकल टू वेव्हलेंथ. वेव्हलेंथचं युनिट पाहिलं होतं आपण मीटर. सो वेव्ह नंबरचं युनिट येईल मीटर इनवर्स. ऑप्शन बी विल बी युअर करेक्ट आन्सर. वेव्ह नंबर रेसिप्रोकल असते ना टू वेव्हलेंथ. वेव्हलेंथ काय असते? तर डिस्टन्स बिटवीन टू ॲडजसंट क्रस्ट ऑर ट्रफ इज वेव्हलेंथ, अँड वेव्हलेंथ इज एक्सप्रेस्ड इन लॅम्बडा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन मास स्पेक्ट्रोमीटर इज एक्सायटेशन ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट बंबार्डमेंट, मॉलिक्युलर व्हायब्रेशन, स्प्लिटिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स, मॅग्नेटिक एनर्जी. प्रिन्सिपल इन्व्हॉल्व्ड इन मास स्पेक्ट्रोमीटर काय येईल? तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना मास स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये इलेक्ट्रॉन बंबार्डमेंट करतात.
बंबार्डिंग दी सॅम्पल विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. इलेक्ट्रॉन इम्पॅक्ट बंबार्डमेंट. मॉलिक्युलर मास डिटर्मिनेशनसाठी यूज करतात ना मास स्पेक्ट्रोमेट्रीचा. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इफ एनालिटिकल वर्क हॅज टू बी कॅरीड आउट इन UV रिजन, क्युवेट मस्ट बी मेड अप ऑफ. कशापासून बनलेली पाहिजे क्युवेट? इफ एनालिटिकल वर्क हॅज टू बी कॅरीड आउट इन UV रिजन, जिलेटिन, ग्लास, प्लास्टिक, कॉर्ड्स. तर आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं ना, इन UV स्पेक्ट्रोस्कोपी सॅम्पल सेल्स आर मेड अप ऑफ क्वार्ट्ज. And if analytical work has to be carried out in UV region, then cuvette must be made up of quartz. Option D will be your correct answer. क्वार्ट्ज वर दोन क्वेश्चन विचारण्यात येतात. एक तर हा क्वेश्चन आणि दुसरा क्वेश्चन असतो इन UV स्पेक्ट्रोस्कोपी सॅम्पल सेल्स मेड अप ऑफ, तर क्वार्ट्ज. ठीक आहे, दोन्ही प्रिव्हियस इयर विचारण्यात आलेले क्वेश्चन्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स इन्क्लूड रॉकिंग, सिमेट्रिक, ट्विस्टिंग, वॅगिंग. तर खूप वेळा आता आपण डिस्कस केलं हे. मॉलिक्युलर व्हायब्रेशन्सचे दोन टाईप्स असतात. एक असते स्ट्रेचिंग, दुसरं असते बेंडिंग. स्ट्रेचिंगमध्ये येते सिमेट्रिक अँड असिमेट्रिक. बेंडिंगमध्ये येते इन प्लेन अँड आउट प्लेन. इन प्लेनमध्ये येते सीझरिंग अँड रॉकिंग. आउट प्लेनमध्ये येईल वॅगिंग अँड ट्विस्टिंग. तर इथे काय विचारले? स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स इन्क्लूड रॉकिंग, बेंडिंग व्हायब्रेशन. इन प्लेनमध्ये येते ना सिमेट्रिक, तर सिमेट्रिक, असिमेट्रिक. स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्समध्ये येते ऑप्शन बी येईल तुमचं करेक्ट आन्सर. ट्विस्टिंग अँड वॅगिंग आउट प्लेनमध्ये येतात, बेंडिंग व्हायब्रेशन्स असतात. अँड स्ट्रेचिंग व्हायब्रेशन्स रिक्वायर्ड मोर एनर्जी ॲज कम्पेअर्ड टू बेंडिंग व्हायब्रेशन्स. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन UV स्पेक्ट्रोस्कोपी प्रोपेन शोज द फॉलोइंग ट्रान्झिशन: सिग्मा टू सिग्मा स्टार, N टू सिग्मा स्टार, पाय टू पाय स्टार, N टू पाय स्टार. यापैकी कोणतं ट्रान्झिशन शो करेल प्रोपेन इन UV स्पेक्ट्रोस्कोपी? खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तुमच्या अपकमिंग एक्झामिनेशनसाठी. या टाईपचा क्वेश्चन प्रत्येक एक्झामला विचारण्यात येतो. कोणतं ट्रान्झिशन येईल? तर प्रोपेन काय असते? C3H8. स्ट्रक्चर काय असते? तर C3 आणि H8. C3H8. 1 2 3 4 5 6 7 8. C3H8 हे झालं स्ट्रक्चर ऑफ प्रोपेन. प्रोपेनमध्ये प्रत्येक ठिकाणी सिंगल बॉन्ड आहे आणि जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा काय असते? तर सिग्मा टू सिग्मा स्टार असते ना. येईल तुमचं करेक्ट आन्सर. प्रोपेन शो सिग्मा टू सिग्मा स्टार ट्रान्झिशन. आपण पाहिलं होतं ना, सिंगल बॉन्ड असेल तर सिग्मा बॉन्ड असतो, डबल बॉन्ड असेल तर पाय बॉन्ड असतो. नॉन बॉन्डिंग कुठे असते? तर हेटेरो ॲटम्समध्ये पाहिलं होतं ना आपण. ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर हे आहेत तुमचे हेटेरो ॲटम्स. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी डिटेक्टेड इन मास स्पेक्ट्रोमीटर? काय डिटेक्ट करतात बाय यूजिंग मास स्पेक्ट्रोमीटर? पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल, न्यूट्रल मॉलिक्यूल्स, न्यूट्रल रॅडिकल्स, न्यूट्रल पार्टिकल्स. डिटेक्टेड इन मास स्पेक्ट्रोमीटर. तर आपण काय पाहिलं होतं मास स्पेक्ट्रोमेट्रीबद्दल? काय असते प्रिन्सिपल? तर यामध्ये इलेक्ट्रॉन्सची बंबार्डमेंट होते ना. बंबार्डिंग दी सॅम्पल विथ हाय एनर्जी इलेक्ट्रॉन्स. कशासाठी? तर टू प्रोड्यूस पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल्स. यामध्ये पॉझिटिव्हली चार्ज आयन प्रोड्यूस्ड होतात ना. सो ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. पॉझिटिव्हली चार्ज मॉलिक्यूल्स कॅन बी डिटेक्टेड इन मास स्पेक्ट्रोमीटर. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन पोलॅरोग्राफी डॅश इज यूज्ड ॲज नॉन पोलरायझेबल इलेक्ट्रोड. कसला यूज करतात ॲज ए नॉन पोलरायझेबल इलेक्ट्रोड इन पोलॅरोग्राफी? ग्लास इलेक्ट्रोड, हायड्रोजन इलेक्ट्रोड, फ्लोराईड आयन इलेक्ट्रोड, रेफरन्स इलेक्ट्रोड. यूज्ड ॲज नॉन पोलरायझेबल इलेक्ट्रोड काय येईल? तर रेफरन्स इलेक्ट्रोड येईल ना. ऑप्शन डी. रेफरन्स इलेक्ट्रोड इज यूज्ड ॲज नॉन पोलरायझेबल इलेक्ट्रोड इन पोलॅरोग्राफी. अँड रेफरन्स इलेक्ट्रोड ॲक्ट्स ॲज अन ॲनोड. ठीक आहे, इट ॲक्ट्स ॲज अन ॲनोड. त्यानंतर याचा सरफेस एरिया जास्त असतो, याचं पोटेन्शियल कॉन्स्टंट असते. हा नॉन पोलरायझेबल इलेक्ट्रोड असतो. ठीक आहे, एक्झाम्पल सांगा रेफरन्स इलेक्ट्रोडचे. तर एकतर येते मर्क्युरी पूल. मर्क्युरी पूल असतो तुमचा रेफरन्स इलेक्ट्रोड. आणखी काय येते? तर सॅच्युरेटेड कॅलोमल इलेक्ट्रोड पण असतो ना. सॅच्युरेटेड कॅलोमल इलेक्ट्रोड इज रेफरन्स इलेक्ट्रोड. ही दोनही एक्झाम्पल्स तुमच्या एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. हुक्स लॉ इज असोसिएटेड विथ IR, NMR, UV, मास. काय असतो हुक्स लॉ? तर IR स्पेक्ट्रोस्कोपी येईल ना. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. हुक्स लॉ इज असोसिएटेड विथ IR. काय असतो हुक्स लॉ?
तर स्ट्रॉंगर बॉन्ड्स ॲब्झॉर्ब्ड ॲट हायर फ्रिक्वेन्सीज अँड वीकर बॉन्ड्स आर ॲब्झॉर्ब्ड ॲट लोअर फ्रिक्वेन्सीज. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. Dash is an electrode whose potential is known and remains constant. Reference electrode, indicator electrode, pH electrode, graphite electrode. Electrode whose potential is known and remains constant. तर कोणता इलेक्ट्रोड येईल whose potential is known and remains constant? तर आत्ताच आपण प्रिव्हियस क्वेश्चनमध्ये पाहिलं होतं. इट ॲक्ट्स ॲज ॲन ॲनोड. याचा सरफेस एरिया जास्त असतो, पोटेन्शियल कॉन्स्टंट असते, नॉन पोलरायझेबल असतो. एक्झाम्पल्समध्ये पाहिलं होतं आपण मर्क्युरी पूल अँड सॅच्युरेटेड कॅलोमल इलेक्ट्रोड. कोणत्या इलेक्ट्रोडबद्दल डिस्कस केलं होतं? तर रेफरन्स इलेक्ट्रोड. ऑप्शन येईल तुमचं करेक्ट आन्सर. रेफरन्स इलेक्ट्रोड इज अन इलेक्ट्रोड हुज पोटेन्शियल इज नोन अँड रिमेन्स कॉन्स्टंट. ठीक आहे. तर हे काही आपण ॲनालिटिकल केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स डिस्कस केले. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असणार आहेत तुमच्या अपकमिंग महाजनको केमिस्ट एक्झामिनेशनसाठी. यामध्ये काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्ससुद्धा इन्क्लूड होते. ठीक आहे. तर या व्हिडिओत इतकंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असेच काही महत्त्वाचे क्वेश्चन्स घेऊन. टिल देन डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू.